खेळू नको पोरी आता हा पाटातलं पाणी, खेळू नको पाणी तू ग राजाची राणी. अय अर्पिता, अरे काय करायला लागली? पाटातलं पाणी कशाला खेळायला लागली? का ग गोंधळ घालायला लागली? अगं तुझी काळजी मला की अर्पिताला सर्दी होईल, असं होईल तसं होईल, ताप येईल. हं, तेवढं तू भारी गव्हाला पाणी पाजायला लागली होय. काय लागा खरं जागा अर्पिता, जशी तू पण चांगली का नाही तसा गहू पण चांगला आलाय बघ तुझ्यासारखा. त्याच्यामुळं चांगला आलाय. अगं डोक्यावरनं पाणी ओतलंय गव्हाच्या, त्याच्यामुळंच गहू चांगला यायला लागलाय का नाही अर्पिता? डोक्याला गहू आहे का? डोक्याला कसा गहू येईल का अर्पिता? काय डोक्याला केस येते नाही का गहू येईल? काय हे? हं, जाईलच. जसं की शाळेत तुझा अभ्यास कसा डोक्याच्या वरनं जात होता, तसं तुझ्या आता ही गहू पण जात असेल मला वाटायला लागले. लावलो अभ्यास करून ती तसलं परीक्षेचं केंद्र उडवून लावलं होतं म्हणल्यावर ह्याची काय कथा आहे गव्हाची? मग खरंच मी त्या नादाच्या लायकीचा हाय, त्याच्यामुळं नाद केलाय, कळालं का? खरं आहे खोटं आहे सांग? हा, तुमच्या अभ्यासासारखाच गहू पण असणार. काय टोमणे देऊ नका, नीट अभ्यास करायला येत नव्हता म्हणून गहू पण नीट आला नाही, कळालं का? त्या गहू बघ गव्हाच्या बरोबरीला धनुर आहे आणि सांगायला लागले आमचा गहू डोक्याच्या वर आहे. किती मोठं बोलावं? काय करते अगं अर्पिता? कसं बरं वाटेल तसं खोटं बोलल्यावर? तेव्हा हाय का नाही बरोबरीला धनुरा बघ बर. मग कशाची करायची? हा, तुम्हाला कसं गव्हासंग किडी पण रगडायची सवय लागली बेकार. तसं बोल नको लागा अर्पिता. काय तसं बोल नको, असं बोल नको. बघ आता मी पाणी किती छान खेळते. तुम्हाला तर येते? मला लय छान येतं पाणी खेळायला. तुला आधी भिजवून टाकेल पूर्णपणे, कळालं का? गार गार पाटातल्या पाण्यानं तू रडत बसशील पुन्हा. चालेल का तुला रडलेलं? दोन भिजवले आणि भिजू घाल चालेल. पुन्हा म्हणतात बघ मला किती चांगलं पाणी खेळायला. तेच का कोणाला पण पाणी नाही खेळायलाच बरं. उठा घेऊन जाऊ तिकडे, मला पाणी खेळू दे, मी रांगोळी काढणार. कशाची पाण्याची रांगोळी काढते काय?